अहमदनगरच्या कोपर गावात बोरवेलमध्ये पडलेल्या साई बारहाते या 7 वर्षीय मुलाचा अखेर मृत्यू झालाय। तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर साईला बोरवेलमधून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र रुग्णालयात दाखल करत असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। दुपारी शेतावर खेळणारा साई अचानक बोरवेलमध्ये कोसळला। तेव्हापासून त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस तसंच जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले। साईला अखेर बाहेर काढण्यात आलं। ऑक्सिजनचा पुरवठा या दरम्यान त्याला केला जात होता, मात्र साईच्या डोक्यावर असलेल्या टोपीनं त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही असं डॉक्टरांना वाटतं। संध्याकाळी साईला बाहेर काढल्यानंतर गावात आनंदाचं वातावरण पसरलं होतं, मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित केल्यानंतर अवघ्या मुर्शदपूर गावावर शोककळा पसरली। दरम्यान उसाच्या शेतात कचऱ्याखाली बोरवेल झाकली गेल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी दुरावस्था झालेले रस्ते जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला। केवळ आता माझा मुलगा गेला तो केवळ रस्त्यामुळे, निम्म्या रस्त्यापर्यंत मुलगा क्लिअर होता माझा, सगळे पल्स वगैरे मशीनवर चालू होते, पण निम्म्या रस्त्यात आल्यावर गाडी जी आपटली रस्त्याने तिथंच मुलांनी खराबमध्ये जीव सोडलेला आहे। नाहीतर तिथून काढल्या डॉक्टरनी चेक केलं, तिथं इंजेक्शन दिलं, क्लिअर होतं। तिथून अर्धा-पाऊण किलोमीटर आलो, पोरगा होता, पण खराब रस्ता लागला आणि तिथंच गेला। आता तरी प्रशासनाला जाग आली पाहिजे, तो रस्ता झाला पाहिजे। माझ्या पोराच्या आठवणीने तरी तो रस्ता झालाच पाहिजे, एवढं बस। बाकी काही मला कोणाला जबाबदार नाही धरायचं त्याला।